सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यात मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे। राज्यातील वातावरणात सध्या देखील मोठा बदल झालाय। मागील 24 तासात महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे। जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याचशा भागांमध्ये काल पावसाने हजेरी लावली। आज उद्या 2 दिवस देखील मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होईल। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आजपासून पुढील 3 दिवस झालेला पाहायला मिळेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये रात्री आणि मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। मित्रांनो, विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात पुढील 48 तास मोठे पावसाचे असणार आहेत। विदर्भात बहुतांश भागांमध्ये आपल्याला आज आणि उद्या मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।